खोलीत ते स्तब्ध झालेलं पाटील कुटुंब सोडलं तर कोणीच नव्हतं. अर्जुन त्या छोट्याशा खिडकीतून खोलीत आला आणि त्या हालचाल करणाऱ्या विंचवाकडे बघू लागला. जवळ जात त्याने पाटलाच्या अंगाला स्पर्श केला. पाटील स्तब्ध होता. डोळ्याची पापणीही लवत नव्हती. 3 सेकंद काहीच घडलं नाही आणि पुढच्याच क्षणी पाटलाच्या हाताला जिथं अर्जुनने स्पर्श केलेला तिथे एक भली मोठी चीर पडली आणि ती चीर वाढत वाढत पाटलांच्या खांद्यावर वरपर्यंत गेली. खांद्यातून हात खाली तुटून लोंबू लागले. हात खाली पडला नि त्या हाताचा चुरा झाला काळ्या मातीसारखा. आणि आता मात्र तिथलं वातावरण बदलून गेलं. अर्जुनचं डोकंच सुन्न झालं, कारण हे असलं काही कधी त्याने स्वप्नातही अनुभवलं नव्हतं. बापरे, हे काय झालं? पुढच्याच क्षणी पाटलाच्या खांद्यातून ती चीर वाढत जात त्याच्या दुसऱ्या खांद्यापर्यंत गेली आणि पाटलाचं खांद्याच्या वरचं शरीर निखळून खाली पडलं. त्याचं मुंडकं तुटून मागे पडलं. त्याचीही माती झाली. येत्या 30 सेकंदात त्याचं शरीर पूर्णपणे एक एक अवयव खाली निखळून पडत मातीत मिळून गेली. आता मातीचा एक ढिगारा सोडला तर तिथं पाटलाचं अस्तित्व नव्हतं. अर्जुन हादरला. आता तो तिथून निघायच्या प्रयत्नात मागे वळाला आणि मागून कोणीतरी त्याचा पाय धरला. त्याने दचकून मागे वळून पाहिलं. पाटलाच्या मुलाचा फक्त एक हात हालत होता, ज्या हाताने त्याने अर्जुनचा पाय धरून ठेवला होता. आणि पुढच्याच क्षणी जे झालं ते भयंकर होतं. खिडकीतून एक तसंच पांढरा पडलेला पिशाच भिंतीवर सरपटत खोलीत आलं आणि त्याने पाटलाच्या त्याच मुलावर झडप घातली ज्याने अर्जुनचा पाय धरला होता. ते पिशाच अक्षरशः त्या मुलाच्या शरीराची चिरफाड करू लागलं. क्षणभरात त्याच्या शरीराची लखतर करून त्याने त्याचं मांस आदशासारखं खाल्लं. त्याची आतडी पोतडी लोंबत होती. हे सगळं काय होत होतं? अर्जुन भीतीने मागे सरकत भिंतीशी आला. आता तो विंचू चालत चालत तिथं बाकी राहिलेल्या प्रत्येकाच्या अंगावरून जात त्यांना दंश करत होता. त्याने पाटलाच्या बायकोला, बाकी 2 मुलांना आणि 3 सुनांनाही एक एक नांगी मारली. ते पिशाच पाटलाच्या त्या मुलाचं शरीर खाण्यात व्यस्त होतं. हाड, दात, मांस, रक्त, एक थेंब किंवा एक कणही त्याने ठेवला नाही. तो विंचू दंश केल्या केल्या पाटलाच्या बायकोचं, मुलाचं आणि सुनाचं शरीर एका पाठोपाठ एक निखळून खाली पडून त्याचा चुरा होऊन काळ्या मातीत मिळून जाऊ लागलं. काही क्षणातच तिथं काळ्या मातीचे एकूण 7 ढीग जमा झालेले होते, ज्यावर पांढरी वस्त्र पडलेली दिसत होती. तो विंचू आता त्या वर्तुळातून बाहेर आला आणि अर्जुनच्या दिशेने येऊ लागला. तो विंचू अर्जुन जवळ आला आणि त्याने अर्जुनच्या पायाच्या अंगठ्याला दंश केला. अर्जुन काही क्षण ब्लँक झाला. त्याला आजूबाजूला सगळं धुसर धुसर दिसायला लागलं. क्षणभर सगळं पांढरं पांढरं दिसत होतं. खोलीत असंख्य अदृश्य असलेले जीव त्याला अगदी स्लो मोशनमध्ये हालचाल करत असलेले दिसत होते. नक्की हे काय होते याचा त्याला अंदाज आला नाही. अचानक सगळं नॉर्मल झालं आणि तो भानावर आला. तो विंचू आता त्याच्या हातावर होता. खोलीत आता फक्त मातीचे ढिगारे आणि पाटील कुटुंबियांचे पांढरे कपडे शिल्लक होते. कुठून तरी एक धूर येत होता आणि भिंतीवरचं घड्याळ 3 टोले देत बंद पडलं होतं. अर्जुनला काही कळलं नाही, पण त्याला इथून याच क्षणी निघणंच योग्य वाटलं. तो तिथून निघाला, पण सतत असं वाटत होतं जणू कोणीतरी मागे मागे चालते. त्याने खोलीतून बाहेर येत अचानक मागे नजर टाकली आणि त्याचं डोकंच सुन्न झालं. पायाखालची वाळू सरकली. त्याच्या सावलीसारखं त्याच्या मागे एक पिशाच चालत होतं. तो थांबला की तेही थांबत होतं. पण हे सगळं होतं काय हे मात्र अर्जुनला समजत नव्हतं. तो तिथून घाईघाईत धावू लागला. वळत त्याने मागे पाहिलं. आता मागे कोणी नव्हतं. तो सोन्याचा विंचू जणू त्याच्या हाताला चिकटलेला होता आणि काही केल्या तो निघत नव्हतं. तो खाली आला आणि स्वतःची बॅग घेत ती उघडली आणि तो विंचू त्याच्या हातापासून वेगळा होत बॅगमध्ये शिरला. तो तिथून निघाला. अर्जुन आता वाड्याच्या बाहेर आला आणि त्याचं डोकंच भिरभिरून गेलं. रात्रीचा अंधार
आणि आकाशात चमकणारा चंद्र पाहून त्याला काही सुचेनासं झालं होतं. काही वेळापूर्वी तर 1 वाजलेला दुपारचा, आणि मग हे काय, एकदम रात्र कशी झाली? त्याने पुन्हा मागे वळून बघितलं. आता त्याच्या मागे कोणीही नव्हतं. रात्रभर त्या गावातून निघून तो आता आडवाटेने मुख्य हायवेकडे निघाला होता. हायवेवर पोचत त्याने एक ट्रकवाल्याला हात दाखवला आणि तो ट्रकने कसाबसा पुण्याला आला. घरी येता येता त्याला दुपार झाली होती. घरी येऊन काहीही विचार न करता तो सरळ आडवा झाला. त्याचं डोकं जड झालं होतं. त्याला काहीच सुधरत नव्हतं. झोप लागली आणि तो विसावला. खोलीच्या खिडकीवर तो उलटा लटकलेला एक माणूस अर्जुनकडे बघत स्मितहास्य करत होता. त्याच्या कमरेला एक बलुता बांधलेला होता. जुन्या काळात संदेश पोचवण्यासाठी वापरले जाणारे बलुते घेऊन लोक जात तसं गुंडाळी केलेला बलुता त्याच्या कमरेला होता. तो कुठल्या तरी योग्य संधीसाठी थांबलेला असावा. घड्याळाचे टोले पडल्याचा कर्णकर्कश आवाज झाला आणि अर्जुनला जाग आली. तो दचकून उठला. डोळे चोळत त्याने इकडे तिकडे बघितलं. माझ्या घरात तर असलं कुठलंच घड्याळ नाहीये, साधं वॉल क्लॉकही नाहीये. मग हा आवाज कुठून आला असा विचार करत त्याने भिंतीकडे बघितलं आणि आता मात्र डोक्याला मुंग्या आल्या. कारण हे तेच घड्याळ होतं जे पाटलाच्या घरात होतं. त्यात रात्रीची 1:13 झालेली. डोक्याशी एक बलुता गुंडाळी करून ठेवला होता. तोच बालुता चामड्यावर लिहिलेला. बालुता उचलताना त्याच्या अंगठ्याला काहीतरी सल्लं. त्याने नीट पाहिलं. त्याच्या अंगठ्याला एक जखम झालेली आणि त्याला रक्त आलं होतं. आणि त्या बालुत्याच्या अगदी शेवटी त्याच्याच त्या रक्ताळलेल्या अंगठ्याचे ठसे दिसत होते. त्यात संकेतिक भाषेत एक नकाशा काढलेला होता. एक मोठं वर्तुळ, त्यात मध्यभागी एक विंचू, विंचवाच्या पाठीवर बोट लावलेला एक माणूस, विंचवाच्या पाठीवर एक घड्याळ, त्या माणसाच्या मागेच उभं असलेलं एक पिशाच, त्या वर्तुळाच्या भोवती अजून एक वर्तुळ ज्यात पुन्हा त्याच माणसाची प्रतिकृती आणि तेच पिशाच. फक्त या वर्तुळात त्या माणसाच्या दोन्ही हातात सोन्याच्या मुद्रा होत्या आणि तो माणूस आधीपेक्षा तरुण दिसत होता. चित्र इतकं व्यवस्थित काढलेलं होते की त्यातली रेष न रेष व्यवस्थित दिसत होती. भोवताली असलेल्या वर्तुळात उंदीर, साप, मुंगूस आणि माणूस अशी ही छोटी चित्र होती जी स्तब्ध झाल्याचे दिसत होते. हे बघताच अर्जुनच्या हातातला तो बालुता आपोआप जळून राख झाला. त्याच्या डोळ्यांसमोर सगळं काही पांढरं पांढरं दिसू लागलं. बाजूला असलेल्या खिडकीतून ते पिशाच आत येताना दिसलं. पण अर्जुनला आता त्याचं काहीच वाटेनासं झालं होतं. अर्जुनच्या शरीराची हालचाल थांबून गेली. तोही होता त्याच अवस्थेत स्तब्ध झाला. पण त्याला जे काही घडत होतं ते दिसत होतं आणि ऐकूही येत होतं. ते पिशाच भिंतीवर उलट पालट सरपटत त्याच्या जवळ आलं. त्याच्या कानाशी ते काहीतरी पुटपुटलं. हे एवढंच त्याला ऐकू आलं. काही समजलं नाही. ते जमिनीवर पडलेली राख उचलून पुन्हा आलं. त्या मार्गाने निघून गेलं. अर्जुनला पुढच्याच क्षणी चक्कर आली आणि तो खाली कोसळला. काही तासांनी त्याला बाहेर येणाऱ्या पावसाच्या आवाजाने जाग आली. सकाळ झाली होती. तो उठला. भिंतीवरचं ते घड्याळ बंद पडलेलं होतं. 1:13 येऊन अर्जुनने इकडे तिकडं बघितलं. सगळं काही सामान्य होतं. तो उठला. पाणी पिऊन त्याने आरशात स्वतःला बघितलं आणि एक क्षण त्याला विश्वास बसला नाही. त्याच्या दाढीचे काही केस जे कालपर्यंत पिकले होते ते आता पूर्ण काळे झालेले होते. त्याच्या विरळ झालेल्या केसांच्या जागेवर आता घनदाट काळेभोर केस होते. शरीराचा ढाचा बदललेला होता. तो आता 5 वर्ष तरुण झालेला दिसत होता. त्याला हे बघून सुखद धक्का बसलेला. अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारल्यासारखी जाणवत होती. घराच्या कोपऱ्यात एक छोटासा दगडी विंचू आपोआप जमिनीच्या फरशीतून बाहेर आलेला दिसत होता. अर्जुन हे सगळं बघून आधीच साठ पडलेला. ही जी काही गोष्ट आहे यातून मी नक्कीच माझं जीवन बदलू शकतो याचा विश्वास त्याला होऊ लागला. तो पुन्हा पलंगावर आडवा झाला. बघता बघता त्याला झोप लागली. त्याला झोपेत डोळ्यांसमोर काही आकडे आणि काही नाव दिसू लागली.
10 ते 15 नाव आणि समोर चित्रविचित्र ऑड असे आकडे त्याला दिसत राहिले. 6 आकड्यांचा एक सिक्वेन्स त्याला दिसत होता. या आकड्यांचा नक्की अर्थ काय हे मात्र कळत नव्हतं. अर्जुनचा फोन वाजला आणि तो जागा झाला. फोन हेड ऑफिसमधून आलेला. हॅलो, अरे ऑडिटचं काय झालं? आणि तो साळवी फोन का उचलत नाहीये? समोरून विचारलं. माहिती नाही सर, मी काही वैयक्तिक कारणामुळे त्याच रात्री परत इकडे आलो होतो. ते दोघे तिथे स्टे करून राहिले होते, पण मला त्याबद्दल काही ठाऊक नाही, अर्जुन म्हणाला. बरं बघतो. समोरच्या माणसाने फोन ठेवला. अर्जुनला तर स्वतःच्या आत एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. भविष्यात आता खूप काहीतरी मोठं घडणार आहे अशी वाईब त्याला येत होती. भूक लागली होती, पण खिशात जेमतेम 200 रुपये होते. काल परवाच नोकरी लागलेली. हे पैसेही त्याने साळवीकडूनच घेतले होते उधार, पण इकडे येण्या जाण्यातच 600 रुपये खर्च झालेले. चहा पाव खाऊन वेळ मारून न्यावी असा विचार करून तो बाहेर आला. नाक्यावर चहाच्या टपरीवर येत त्याची नजर बाजूच्या लॉटरी सेंटरवर गेली. तिथं गर्दी दिसत होती. अचानक त्याची पावलं त्या दिशेला वळाली आणि तो आत शिरला. तिथं एका बाजूला एक असे 6 TV स्क्रीन लावलेले, ज्या प्रत्येक स्क्रीनवर एकूण 6 चौकटीमध्ये 6 आकडे झळकत होते. बाजूला उभे असलेल्या माणसाच्या हातात एक चिठ्ठी होती आणि ज्यात 6 आकडे लिहिलेले. अर्जुनने त्याला विचारलं, नक्की हे काय असते? कोणतेही 6 आकडे तू निवडायचे आणि समोर काउंटरवर बसलेल्या माणसाकडे द्यायचे. तो तुला कागदाचा तुकडा देईल आणि ते नंबर तिथं त्याच्या समोरच्या कम्प्युटरवर फीड करेल. तू किती पैसे लावतोस ते तुझ्यावर आहे. दर 15 मिनिटांनी 6 लॉटरीमधली एक लॉटरी ओपन होईल. मग जरा तू लावलेले 6च्या 6 आकडे त्यात आले तर तुला 50 रुपयाचे 950 मिळतील. जर 4 आकडे मॅच झाले तर तुला 500 रुपये मिळतील. त्या व्यतिरिक्त जरा काही झालं तर तुला काहीच मिळणार नाही. काल रात्री त्याला स्वप्नात असेच विचित्र आकडे दिसत होते. त्यातलेच 6 आकडे निवडून त्याने एका चिठ्ठीवर लिहिलं आणि त्या काउंटरच्या पलीकडे बसलेल्या माणसाला दिले. 50 रुपये लावले. 15 मिनिटांनी तो चहा घेऊन परत तिथं आला आणि लॉटरी ओपन झाली. त्याला सुखद धक्का बसला, कारण त्याने लावलेले सगळे आकडे TV स्क्रीनवर झळकत होते. 50चे 950 रुपये एका झटक्यात झालेले. आता त्याला चटक लागली. पुढची बेट त्याने 200 रुपयाची लावली आणि त्याचे 3800 रुपये झाले. त्याच्या पुढची बेट 1000ची लावली आणि आता मात्र त्यालाही डोळ्यांवर विश्वास बसला नाही. 19,000 रुपये तो म्हणता म्हणता जिंकला. जेवढा त्याचा पगार होतं, पुढची बेट तो 5000ची म्हणून लावणार होतं. पण तितक्यात लॉटरी सेंटरच्या मालकाने त्याला आतमध्ये बोलावलं. हे भाऊ, अरे धंदा बंद करतो का काय आज? एक काम कर, हे 10,000 ठेव आणि परत इथं दिसू नको, तो माणूस म्हणाला. अर्जुनने 10,000 ही ठेवले आणि तो हसत निघून गेला. अल्लादीनचा चिराग मिळाला होता त्याला. 950, 3,800, 19,000, 10,000, 33,750ची कमाई फक्त 1.5 तासात झालेली. एका चांगल्या हॉटेलात जाऊन तो आज मनसोक्त हवं ते जेवला. त्याला काही गोष्टी खटकत होत्या. येता जाता त्याला स्त्रिया आणि मुली वळून वळून बघत होत्या. कालपर्यंत कधी असं झालं नव्हतं. त्याला आता मजा वाटू लागलेली आणि आता पैशाची हावही वाढलेली. ही अशीच लॉटरी सेंटर्स नक्की कुठं कुठं आहेत याचा शोध घेत तो दिवसभर फिरत राहिला. एकूण त्या पूर्ण सिटीमध्ये 21 लॉटरी सेंटर्स त्याने शोधून ठेवली. रात्री येताना त्याने भरपूर खरेदी केली. नवीन कपडे, बूट, बरंच काही. रात्री झोपला. त्याला आजही स्वप्नात वेगवेगळे आकडे दिसत होते. ते आकडे रात्रभर डोळ्यासमोर फिरत असल्याने त्याला ते सगळे आकडे लक्षात राहिले होते.